नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा विषय आपला अतिशय महत्त्वाचा आहे. 27 जुलै 2026 पासून आपली जी न्यायदेवता आहे, कर्मफलदाता शनी महाराज मीन राशीत वक्री होत आहेत. मीन राशीत वक्री होण्याचा काळ सुरू होतोय 27 जुलै 2026 पासून. शनीची ही वक्री चाल कोणत्या राशींना लाभ देणार आहे आणि कोणत्या राशीनं सावध राहायचं आहे, नोकरी, व्यवसाय, पैसा आणि कौटुंबिक जीवनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे आपण आज बघणार आहोत. मेष ते मीन या 12 राशींवरचे परिणाम आज आपल्याला बघायचे आहेत. त्याआधी वक्री ग्रह होणे म्हणजे काय हे आपण बघू. पृथ्वीवरून पाहताना ग्रहाची जी चाल आहे तो आपल्याला उलट दिशेने चालत आहे असा ज्या वेळेला भास होतो त्याला वक्री गती असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, शिस्त, कष्ट, न्याय आणि विलंबाचा कारक मानला जातो. म्हणून शनी वक्री झाला म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही. आपण ज्या काही केलेल्या जुन्या चुका आहेत, अपूर्ण कामं आहेत आणि जबाबदाऱ्या यांचा पुन्हा आपण विचार करून त्या गोष्टी सुधारण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर आता आपण पाहूया की 12 राशींवर होणारे सामान्य परिणाम शनी वक्री झाल्यानंतर काय घडणार आहेत. सुरुवातीची रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक खर्च वाढू शकतात. मनात जुन्या गोष्टींचा विचार सुरूच राहील. नोकरीत संयम ठेवा. घाईघाईनं निर्णय घेऊ नका. झोप आणि मानसिक शांततेकडे अधिक लक्ष द्या. शनिवारी ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप मेष राशीच्या व्यक्तींनी केल्यास त्यांना त्याचा अधिक फायदा होईल. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना जुनी रखडलेली कामे पुन्हा मार्गी लावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उत्पन्न आणि लाभाच्या बाबतीत विचारपूर्वक नियोजन करावे लागेल. जुन्या मित्रांशी संपर्क होतील. पैशाच्या व्यवहारात कागदपत्र नेहमी नीट हाताळा, नीट तपासून बघा. आणि उपाय काय करायचा आहे तर गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार तुम्ही मदत करत राहा, असं वृषभ राशीला आहे. मिथुन राशीचं काय आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नोकरी आणि व्यवसायाचे क्षेत्र महत्त्वाचे राहील. शनी वक्री झाला म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नोकरी आणि त्यांचं व्यवसायाचं जे क्षेत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं राहील. कामाचा ताण तुमच्यावर वाढल्यासारखा वाटेल. वरिष्ठांशी बोलताना शब्द मात्र जपून वापरा. जुनी व्यावसायिक कामे किंवा जबाबदाऱ्या पुन्हा तुमच्या समोर येऊ शकतील आणि मेहनतीचं फळ उशिरा मिळाले तरी निराश होऊ नका. उपाय तुम्ही असा करायचा आहे, शनिवारी शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे मीन राशीच्या व्यक्तींनी. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना अध्यात्म, धर्म आणि तीर्थयात्रेकडे यांचा ओढा वाढेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला त्यांनी नेहमी उपयोगात आणावा. शिक्षणाशी जी संबंधित कामं आहे त्या कामामध्ये तुम्ही संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या भाग्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता प्रयत्न मात्र चालूच ठेवावे लागतील. उपाय आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी उपाय आहे वृद्ध व्यक्तींची सेवा आणि आदर करा. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात विशेष संयम बाळगला पाहिजे. अचानक बदल किंवा अडचणी आल्या तरी घाबरून जाऊ नका. आर्थिक गुंतवणूक जर करणार असाल तर विचारपूर्वक करा. कोणालाही सहजच असे पैसे उधार देऊ नका. आणि आरोग्याच्या काही तक्रारी सुरू झाल्या, काही त्रास सुरू झाला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपाय असा आहे सिंह राशीच्या लोकांसाठी की शनिवारी कावळ्याला अन्न द्या, म्हणजे भाजी पोळी काहीतरी असं कावळ्याला दर शनिवारी काहीतरी द्या. कन्या रास.
राशीचक्रातली 6वी रास आहे कन्या रास. वैवाहिक आणि व्यावसायिक संबंधात संयम ठेवा. तुमचं वैवाहिक आणि व्यावसायिक हे जे दोन्ही ठिकाणचे संबंध आहेत त्यामध्ये संयमाने बाळगा. जोडीदाराशी गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आणि भागीदारी व्यवसायात निर्णय स्पष्टपणे घ्या. जर भागीदारीचा तुमचा हे असेल, व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात निर्णय स्पष्टपणे घ्या. जुन्या मतभेदांवर पुन्हा चर्चा करा. आणि उपाय असा आहे की शांतपणे संवाद करा आणि शनिदेवाचं नामस्मरण करा. आत्तापर्यंत आपण कन्या राशीपर्यंत पाहिलं. आता आपण पुढची रास बघणार आहोत, तूळ रास. मेहनत आणि शिस्त यांचे महत्त्व या काळात जाणवेल. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. विरोधकांची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या कामांवर लक्ष ठेवा. आहार आणि दिनचर्या मर्यादित ठेवा. आणि उपाय असा करायचा आहे की गरजू व्यक्तीला अन्नदान करायचे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक रास म्हणजे शिक्षण, संतती आणि सृजनशील कामांवर लक्ष देण्याचा काळ आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाईगर्दीने निर्णय घेऊ नका. आणि आपल्या संततीशी प्रेमाने वागा. उपाय असा आहे की शनी मंत्राचा जप करत राहा. पुढची रास आहे धनु. धनु राशीच्या व्यक्तींचे घर लक्ष म्हणजे त्या व्यक्तींचे जे लक्ष असतं ते नेहमी घर, कुटुंब आणि मानसिक शांततेकडे राहील. घरातील जुन्या समस्या पुन्हा चर्चेत येऊ शकतात. तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. घर किंवा मालमत्तेसंबंधी निर्णय घाईघाईने घेऊ नका. आणि उपाय गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. पुढची रास आहे मकर. शनीचीच रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या प्रयत्नांवर अधिक भर द्यावा लागेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. भावंडांशी संवाद कराल तो जपून करा. कष्टाचे फळ जे आहे ते उशिरा मिळेल तरी प्रयत्न सोडू नका. प्रयत्न करत राहिलात तर कष्टाचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल. उपाय आहे शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करावे. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना पैसा आणि वाणी या दोन गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रागात बोललेला शब्द नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. एखाद्याशी रागाच्या भरात जर तुम्ही एखादा शब्द कोणाला बोललात तर त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता. कौटुंबिक विषय शांतपणाने हाताळा. बचतीकडे लक्ष द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. उपाय असा आहे की अन्नाचा अपमान करू नका आणि गरजूंना अन्नदान द्या. आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीतच शनी वक्री होत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तीसाठी हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. हा आत्मपरीक्षणाचा काळ त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाढतील. मनात निराशा आणू नका. कामात शिस्त आणि सातत्य ठेवा. आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. उपाय आहे अध्यात्म आणि नामस्मरण तुमच्या मनाला नेहमी आधार देईल. तर मंडळी, आपण उपाय हे सगळे पाहिले. मीन राशीच्या व्यक्तींनी ओम शम शनैश्वराय नमः हा जप दर शनिवारी करावा किंवा दररोज करावा. कारण मीन राशीला सध्या 7:30 चालू आहे. मग आपल्या क्षमतेनुसार त्यांनी दानधर्मही करावा. तर मंडळी, शनी म्हणजे फक्त संकट देणारा ग्रह नाही. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचा न्याय करणारा आणि माणसाला शिस्त लावणारा, शिस्त शिकवणारा ग्रह आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा, वृद्धांचा आदर करा, गरजूंना मदत करा. मग आणि शनिदेवाचं नामस्मरण तर करतच राहा. हे जर सगळं तुम्ही करत राहिलात तर शनिदेव तुमच्यावर अवश्य प्रसन्न होतील. हे जे ज्योतिष सांगितलं, हे ज्योतिष आपण
सामान्य राशींवर आधारित हे ज्योतिषीय विवेचन केलेलं आहे. वैयक्तिक जन्मकुंडली आणि ग्रहस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात. श्री स्वामी समर्थ. शनी महाराज सर्वांचे रक्षण करो, सर्वांचे कल्याण करो आणि सर्वांना ह्या वक्री शनीची चांगलीच फळं मिळू देत अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर असं हे 12 राशीचं वक्री शनी झाल्यानंतर 12 राशीचं भविष्य आपण थोडक्यात पाहिलं. तुम्हाला ते कसं वाटलं, काय वाटलं ते मला कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा. स्नेहा टी नावाचं माझं चॅनल आहे आणि जर आवडला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. ओम श्री शनैश्वराय नमः. ओम शम शनैश्वराय नमः. ओम शम शनैश्वराय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.